हॅलो माझ्या विद्यार्थी मित्रांनो, बघा तुम्हाला बोर्डवरती प्रश्न दिसत आहे। प्रश्न आहे इंटीग्रेशन 1 प्लस tan स्क्वायर एक्स अपॉन 1 माइनस tan स्क्वायर एक्स। ठीक है, तो देखो क्या करेंगे, हमारे पास एक बेसिक फॉर्मूला था। वो बेसिक फॉर्मूला 10th स्टैंडर्ड में हमने देखा था, 1 प्लस tan स्क्वायर थीटा। 1 प्लस tan स्क्वायर थीटा क्या होता है, सेक स्क्वायर थीटा होता है। क्या होता है, सेक स्क्वायर थीटा होता है। तो मैं क्या करता हूं, देखो इंटीग्रेशन लिखा, नीचे का नंबर जैसा है वैसा लिखा। इंटीग्रेशन लिखा, नीचे का नंबर जैसा है वैसा लिखा। ये जो ऊपर मेरे पास 1 प्लस tan स्क्वायर एक्स आहे, माझ्याकडे वरती काय आहे, 1 प्लस tan स्क्वायर एक्स आहे। मग या 1 प्लस tan स्क्वायर एक्सच्या जागेवरती मी काय लिहिणार, सेक स्क्वायर एक्स लिहिणार। म्हणजे मी कुठलाही इंटिग्रेशनचा फॉर्म्युला लावलेला नाही। काय केलेलं माहिती का, आपण फक्त कन्वर्जन सिरीज लावलेली आहे, जे की आपण 7वी 8वी 9वी मध्ये बघितली होती। आता मला सांगा, तुम्हाला मागच्या लेक्चर मध्ये सांगितलं होतं, जर का सपोज एखाद्या क्वेश्चन मध्ये फंक्शन आणि फंक्शनच्या जवळ त्याचा डेरिव्हेटिव्ह दिसत असेल, तर फंक्शन आहे tan x, tan x चा डेरिव्हेटिव्ह असतो सेक स्क्वेअर एक्स। जर एखाद्या प्रश्नामध्ये फंक्शन आणि फंक्शनच्या सोबत फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह असेल, तेव्हा आपण काय करतो, सबस्टिट्यूशन मेथड यूज करतो। मग मी इथं करणार पुट, क्या पुट करेंगे, tan x इज इक्वल टू टी पुट करूं। इतिहास गवाह है, जब जब पुट किया है तब तब डेरिवेटिव लिया है। तो tan x का डेरिवेटिव क्या होगा, सेक स्क्वायर एक्स dx, और t का डेरिवेटिव क्या होगा, dt। तो हमारा इंटीग्रेशन आता है, देखो 1 माइनस टी स्क्वायर। देखो ये 1 लिखा, माइनस लिखा, tan की जगह पे t लिखा, और ऊपर जो सेक स्क्वायर एक्स dx है उसकी जगह पे क्या लिखा, dt लिखा। ओके, म्हणजे याला आपण थोडंसं असं स्टँडर्ड पद्धतीमध्ये लिहू बघा, 1 अपॉन 1 माइनस टी स्क्वायर dt। या 1 ला आपण 1 स्क्वेअर लिहिलं तर काही अडचण आहे का, नाही। आता मला सांगा, आपल्याकडे एक फॉर्म्युला होता, कोणता होता माहितीये का, ए स्क्वेअर माइनस एक्स स्क्वेअर। म्हणजे आपल्याकडे एक फॉर्म्युला होता, आपण ऑलरेडी बघितलेला आहे, याची प्रॅक्टिस सुद्धा केलेली आहे। 1 अपॉन ए स्क्वेअर माइनस एक्स स्क्वेअर। काय फॉर्म्युला होता, 1 अपॉन 2a लॉग मॉड, वरती आहे a प्लस एक्स आणि खाली आहे a माइनस एक्स प्लस सी। जब मैं ये क्वेश्चन को ये फॉर्मूले से कंपेयर करूंगा, तो देखो a की जगह पे 1 है और x की जगह पे t है, तो ये फॉर्मूला लगाते हैं, देखो। सो इंटीग्रेशन, इसको मैं इक्वल टू, हाँ इक्वल टू, ये i है हमारा, ये क्या है i। तो ये क्या होगा, देखो 1 अपॉन 2 इंटू 1, 2a है ना, 2a, सो 2 इंटू 1, उसके आगे लॉग लिखा, मॉड लिखा, a प्लस एक्स मतलब 1 प्लस टी, 1 माइनस टी प्लस सी। ये हो गया फाइनल आंसर। फाइनल आंसर क्या हुआ, देखो 1 अपॉन 2 हुआ, क्योंकि 2 इंटू 1 कितना होगा, 2 इंटू 1 होणार आहे 2, त्याच्यानंतर आहे लॉग, त्याच्यानंतर आहे मॉड। इथं झालं 1 माइनस टी, खाली झालं 1 प्लस टी प्लस सी। हा फायनल आन्सर आहे। पण प्रश्नामध्ये 3 होता, टी आपण आपल्या मनाने घेतला। टी ची व्हॅल्यू काय आहे, टी ची व्हॅल्यू आहे tan x। मग जिथं जिथं टी आहे तिथं तिथं tan x टाकायचं, म्हणजे रिसबस्टिट्यूट करायचं। म्हणजे काय होणार बघा, फायनल आन्सर 1 अपॉन 2 लॉग मॉड। ये क्या करेंगे, 1 माइनस tan x, 1 प्लस tan x प्लस c। ये हो गया हमारा फाइनल आंसर। चलो, कोई डाउट है इसमें, नहीं है। चला माझ्या विद्यार्थी मित्रांनो, बघा आता इथं प्रश्न काय दिलेला आहे तुम्हाला, 3x रूट एक्स स्क्वेअर प्लस 4। म्हणजे प्रश्नामध्ये फंक्शन असेल आणि आजूबाजूला डेरिव्हेटिव्ह असेल, शोधा बरं डेरिव्हेटिव्ह आहे का। तर माझ्या मते एक्स स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह 2x असतो, बरोबर आहे। आपल्याकडे 3x है, तो ठीक है ना, 3 को बाहर निकाले। एक काम करता हूं, देखो मैंने इसको 3 लिखा, बाहर निकाला, यहाँ पे मेरे पास x है और यहाँ पे है एक्स स्क्वायर प्लस 4 और आगे है dx। मला सांगा, आपण आपल्या मनाने एखादा नंबर टाकू शकतो ना प्रश्नामध्ये। मी माझ्या मनाने इथं 2 लिहिला। आता गणिताचा नियम आहे, आपण 2 लिहिला म्हणजे गुणाकार केला, 2 से मल्टिप्लाय किया। जर आपण मल्टिप्लाय बाय 2 केलेलं आहे, तर त्याला डिवाइडेड बाय 2 करावं लागेल। म्हणजे बघा हे काय झालं, हे झालेलं आहे 3/2 इंटिग्रेशन। याला पहिले लिहितो मी, एक्स स्क्वेअर प्लस 4, ओके, याला पहिले लिहिलं, आणि इंटू काय लिहिलं माहिती का, 2x dx। म्हणजे बघा हा फंक्शन आहे, हा फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह। आता जेव्हा आपण प्रश्नामध्ये फंक्शन आणि फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह सोबत असतो, आपण काय करतो, सबस्टिट्यूशन मेथड वापरतो। सबस्टिट्यूशन मेथड म्हणजे पुट करायचं, पुट। क्या पुट करेंगे, एक्स स्क्वायर प्लस 4 की जगह पे टी पुट करेंगे। तो जैसा ही पुट किया, आपको डेरिवेटिव लेना पड़ता है। तो देखो एक्स स्क्वायर का डेरिवेटिव है 2x, 4 का 0 है, छोड़ दिया, dx लिखा, टी का डेरिवेटिव है dt, जो कि मेरे पास अवेलेबल है। सो मेरा इंटीग्रेशन आता है i इज इक्वल टू, बघा 3/2 लिहिलं, इंटिग्रेशन लिहिलं, रूट लिहिला, रूट मध्ये आलं टी का बरं, बघा रूट मध्ये एक्स स्क्वेअर प्लस 4 आहे, एक्स स्क्वेअर प्लस 4 च्या जागेवरती टी टाकायचे, टी टाकलं, त्याच्यानंतर इंटू केलं, उसके आगे 2h dx है, 2h dx क्या होता है, dt होता है। और ये इंटीग्रेशन निकालना आपके दाएं हाथ का खेल है, लेफ्टी रहेंगे तो बाएं हाथ से करेंगे। कैसा करेंगे, देखो रूट है ना, रूट का मतलब क्या होता है, 1/2 होता है,
सो 3/2 इंटिग्रेशन इसको हम लिखेंगे t⁻1/2 dt. टीच्या डोक्यावर नंबर +1 अपॉन नंबर +1 बरोबर आहे. काय होणार बघा 3/2 इंटिग्रेशन 1/2 + 1 अपॉन 1/2 + 1 + c. अभी इंटीग्रेशन का साइन नहीं देना है क्योंकि इंटीग्रेशन ले लिया है हमने. तो सिंप्लीफाई करते हैं. देखो 3/2 इंटू ये होता है t⁻3/2 अपॉन 3/2 + c. ये ऊपर का 3/2 नीचे का 3/2 कैंसिल हो गया. मेरा फाइनल आंसर आया t√t. कितना आया t√t + 3 म्हणजे t⁻3/2 म्हणजे t√t. आता मला सांगा t ची ओरिजिनल व्हॅल्यू काय आहे. तर t ची ओरिजिनल व्हॅल्यू आहे x² + 4 म्हणजे माझं फायनल आन्सर येणार आहे बघा x² + 4 रूट x² + 4 + c. ओके समजलं इथपर्यंत. काही अडचण आहे का. बघा तुम्हाला एक नवीन फॉर्म्युला सांगतोय जे की तुम्हाला याच्या पुढे नेहमी रनिंग मध्ये काम येणार आहे गणितामध्ये. जर का सपोज तुम्हाला इंटिग्रेशन घ्यायचं आहे, खाली फंक्शन आहे, खाली काय आहे फंक्शन आहे आणि वरती त्याचा डेरिवेटिव आहे. ओके तो पुट गिट करके तो आंसर आएगा लेकिन उसको हम एक शॉर्टकट यूज कर सकते हैं. खाली फंक्शन आहे वरती त्याचा डेरिवेटिव आहे. इन दॅट केस तुमचा फॉर्म्युला येतो लॉग ऑफ खालचा फंक्शन + c. म्हणजे हा फॉर्म्युला तुम्ही यूज करू शकता मोस्ट ऑफ द टाइम. आता या फॉर्म्युल्याचं थोडंसं एक्सटेंडेड व्हर्जन घेतो मी. बघा तुम्हाला इंटिग्रेशन घ्यायचं आहे, खाली फंक्शन आहे वरती त्याचा डेरिवेटिव आहे पण तुमचा फंक्शन रूट मध्ये आहे. जर अशी कंडिशन असली तर तुमचा डायरेक्ट त्याचा इंटिग्रेशन येणार आहे टू रूट फंक्शन. ओके मतलब विदाउट सब्स्टिट्यूशन आप डायरेक्टली ये फॉर्मूला यूज करके बहुत शॉर्टकट तरीके से क्वेश्चन सॉल्व कर सकते हो. ठीक है देखो बच्चों अभी आपको जो इंटिग्रेशन लेने का बघा इंटिग्रेशन काय घ्यायचं आहे 1 - tan x अपॉन 1 + tan x. तर थोडंसं जर विचार केला तर क्वेश्चन थोडासा लॉक झाल्यासारखा आहे. त्याला आपण थोडंसं अनलॉक करण्याचा प्रयत्न करू. तर tan x चा बेसिक फॉर्म्युला काय आहे. tan x मतलब क्या होता है tan x होता है sin x अपॉन cos x. तर मी काय करतो बघा हे 1 जसा आहे तसा मायनस जसा आहे तसा. त्याच्यानंतर tan x होता त्या tan x च्या जागेवरती आपण लिहिणार sin x अपॉन cos x. tan x च्या जागेवरती काय लिहिणार sin x अपॉन cos x. खाली 1 लिहिलं प्लस लिहिलं परत tan x आहे त्या tan x च्या जागेवरती काय लिहिणार बघा sin x अपॉन cos x. त्याच्यानंतर dx आहे. मला सांगा याच्या खाली काहीच नाही म्हणजे 1 आहे, याच्या खाली काहीच नाही म्हणजे 1 आहे. एक छोटा सा काम करते क्रॉस मल्टीप्लिकेशन करते हैं. ऊपर का ऊपर नीचे का नीचे. देखो पहले तो मैंने ये लाइन मार ली. अभी ऊपर देखो क्या होता है ऊपर ये हो गया मेरा cos x इंटू 1 - sin x इंटू 1 अपॉन cos x. समझ में आया. ये मैंने ऊपर का क्रॉस मल्टीप्लिकेशन किया. क्या किया ऊपर का क्रॉस मल्टीप्लिकेशन किया. अभी थोड़ा सा नीचे का क्रॉस मल्टीप्लिकेशन करते हैं. क्या होगा देखो 1 इंटू cos x प्लस 1 इंटू sin x अपॉन cos x dx. ओके ये cos cos कट हो गया. cos cos कट होने के बाद क्या बाकी रहा ऊपर बाकी है cos x माइनस sin x और नीचे बाकी है cos x प्लस sin x. उसके आगे क्या है dx है. ओके कुछ समय पहले आपको एक मैंने फॉर्म्युला बताया था. क्या फॉर्म्युला बताया था जर खाली फंक्शन असेल आणि वरती त्याचं डेरिव्हेटिव्ह असेल तर तुम्ही लॉग ऑफ खालचा फंक्शन हा फॉर्म्युला यूज करू शकता. बघा थोडंसं मॉडिफाय करतो मी. मॉडिफाय म्हणजे कसं माहिती बघा इंटिग्रेशन आहे वरती माझ्याकडे काय आहे cos x माइनस sin x आहे. ओके अपन ये जो नीचे का है ना cos x प्लस sin x इसको उलटा लिखते हैं. प्लसला उलटा लिहिलं तर चालतं. 2 आणि 3 3 आणि 2 एकच असतं. तर cos x प्लस sin x ला मी उलटा लिहितो ते काय होणार sin x प्लस cos x होणार. उसके आगे dx है. अब मेरे को एक छोटी सी बात बोलो sin का डेरिवेटिव cos है और cos का डेरिवेटिव माइनस sin है. मतलब नीचे फंक्शन है और ऊपर उसका डेरिवेटिव है. मतलब मेरे पास एक फॉर्म्युला है की जर खाली फंक्शन असला वरती त्याचा डेरिवेटिव असला तर त्याचा उत्तर येणारे लॉग ऑफ खालचा फंक्शन. बरोबर. तर हा फंक्शन आहे हा त्याचा डेरिवेटिव आहे. मग याचं उत्तर काय येणार आहे उत्तर येणार आहे लॉग खालचा फंक्शन म्हणजे log sin x प्लस cos x प्लस c. ये हो गया मेरा फाइनल आंसर. ओके माझ्या विद्यार्थी मित्रांनो बघा तुम्हाला क्वेश्चन दिसत असेल e⁻x अपॉन e⁻x माइनस 1 अपॉन e⁻x प्लस 1. देखो क्या करेंगे एकदम इजी है. देखो यहाँ पे मैं क्या करता हूँ पुट कर देता हूँ पुट.
ये क्या पुट करना है, e रेस टू एक्स इज इक्वल टू टी पुट करना है। और जब भी हम पुट करते हैं क्या करते हैं, डेरिवेटिव लेते हैं। मग याचा डेरिवेटिव क्या बताओ, e रेस टू एक्स चा डेरिवेटिव येणार आहे e रेस टू एक्स dx, t चा डेरिवेटिव येणार आहे dt, म्हणजे इंटिग्रेशन आलं बघा। हा जे वरचा e रेस टू एक्स आणि हा dx आहे, तर e रेस टू एक्स dx च्या जागेवरती dt आलं। ये नीचे क्या आया, नीचे में लिखूंगा t माइनस वन टी प्लस वन, समझ में आ रहा है। तो ये नीचे वाले को देख के आपको किसी की याद आई क्या, t माइनस वन टी प्लस वन म्हणजे a माइनस बी ए प्लस बी, मग a माइनस बी ए प्लस बी म्हणजे ए स्क्वायर माइनस बी स्क्वायर, मतलब ये होने वाला है t का स्क्वायर माइनस वन का स्क्वायर। वेरी गुड, ये यहाँ पे मैं वन लिखता हूँ, ये dt को साइड में लिखता हूँ। अब ये वन का स्क्वायर वन ही होता है, लेकिन करना नहीं है, ऐसे ही रखना है। इसको फिर से यहाँ पे लिखते देखो, वन अपॉन टी स्क्वायर माइनस वन स्क्वायर डी टी। क्या आपको इसको देख के किसी की याद आई क्या, हमने एक फॉर्मूला यूज करा फर्स्ट सेकंड लेक्चर में किया है, देखो हमने बेसिक फॉर्मूला है, क्या है, वन अपॉन एक्स स्क्वायर माइनस ए स्क्वायर, क्या होता है, वन अपॉन टू ए लॉग मॉड एक्स माइनस ए अपॉन एक्स प्लस सी, ऐसा एक फॉर्मूला था, बहुत बेसिक फॉर्मूला है। देखो इसके ऊपर हमने बहुत सारे क्वेश्चन भी सॉल्व किए हैं इसके पहिले। तर मला सांगा एक्स च्या जागेवरती टी आहे, ए च्या जागेवरती वन आहे, मग मला सांगा हा फॉर्म्युला अप्लाय करायचा कसं करणार बघा, आय इज इक्वल टू वन अपॉन टू ए, च्या जागेवरती वन आहे, त्याच्यानंतर लॉग, लॉगच्या नंतर मॉड ए लाइन है, x माइनस ए मतलब t माइनस वन नीचे लिखेंगे t प्लस वन प्लस सी। तो बच्चों ये हुआ वन अपॉन टू, उसके आगे लॉग, उसके आगे मॉड। t माइनस वन, t की वैल्यू क्या है, t की वैल्यू है e रेस टू एक्स, तो ये क्या होगा, ये हो गया e रेस टू एक्स माइनस वन अपॉन e रेस टू एक्स प्लस वन प्लस सी, आणि हे झालं आपलं फायनल आन्सर। काही अडचण याच्यामध्ये? देखो बच्चों यहाँ पे आपको जो क्वेश्चन दिख रहा है, ये क्वेश्चन आपको इंटिग्रेशन का दिख रहा है, लेकिन फुल्ली बेस ऑन दी डेरिवेटिव, पूर्णचा पूर्ण डेरिवेटिव आहे, इंटिग्रेशनची फक्त एक स्टेप आहे। ओके, तर मी काय करतो माहिती आहे का, हा कंपोजिट फंक्शन आहे ना, तर मी पुट करतो बघा, पुट हे काय पुट करणार, एक्स ई रेस टू एक्स इज इक्वल टू टी। मग पुट केल्यानंतर आपण नेहमी काय करतो, डेरिवेटिव घेतो। पुट केल्यावरती नेहमी काय करतो आपण, डेरिवेटिव घेतो, इसका अपन डेरिवेटिव लेंगे। तो इसका डेरिवेटिव लिया, देखो डेरिवेटिव ले रहा हूं मैं, डेरिवेटिव किसका डेरिवेटिव ले रहा हूं, एक्स ई रेस टू एक्स। देखो आप तक जो पुट करते थे ना सिंगल नंबर था, हम डायरेक्टली डेरिवेटिव लेते थे, यहाँ पे मल्टीप्लीकेशन है, मतलब मल्टीप्लीकेशन रूल लगेगा। इसके लिए मैं थोड़ा सा इसको लिख रहा हूं, देखो डेरिवेटिव ऑफ एक्स ई रेस टू एक्स इज इक्वल टू डेरिवेटिव ऑफ टी, इथं डायरेक्ट dt लिहून टाकू। आता मला एक सांगा, इथं दोन फंक्शनचा मल्टीप्लिकेशन आहे, सो वी हॅव टू अप्लाय मल्टीप्लिकेशन रूल। व्हॉट इज अवर मल्टीप्लिकेशन रूल, पहिला फंक्शन जसा आहे तसा लिहा, डेरिवेटिव घ्या, कोणाचा डेरिवेटिव, दुसऱ्याचा, दुसरा जसा आहे तसा लिहा, डेरिवेटिव घ्या, कोणाचा डेरिवेटिव, पहिल्याचा, इट इज इक्वल टू dt। म्हणजे बघा हा x आहे, डेरिवेटिव ऑफ e रेस टू x असतो e रेस टू x, त्याच्यानंतर हा e रेस टू x आहे, डेरिवेटिव ऑफ x असतो 1 आणि त्याच्यानंतर आहे dt। आता एक छोटंसं काम करतो बघा मी, हा e रेस टू x आणि हा e रेस टू x कॉमन घेतो, e रेस टू x अंदर आया x प्लस वन dx इज इक्वल टू dt। ओके, एक्चुअल में ऐसा था जैसा मैंने इधर ddx किया ना, मेरे को यहाँ पे भी ddx करना था। ओके, तो इसके नीचे वो dx था, इसके नीचे वो dx था, अब ये dx को मैंने इधर शिफ्ट किया सब कुछ होने के बाद। अब ये वाला आइटम हमारे पास अवेलेबल है, देखो ऊपर अवेलेबल है, सो हमारा इंटीग्रेशन आता है, देखो i इज इक्वल टू इंटिग्रेशन, मला सांगा 1 2 3 याच्या जागी dt ठेवायचं, बरोबर। बघा 1 2 3 हाय का सेम आइटम, मग या आइटमच्या जागेवरती आलं dt, म्हणजे मी 1 dt लिहिलं, लक्षात आलं। और नीचे मेरे पास क्या है, cos स्क्वायर, और ये जो भैया है, ये भैया क्या है, t है। तो बच्चों हमको मिला 1 अपॉन cos स्क्वायर t। 1 अपॉन cos स्क्वायर t क्या होता है, 1 अपॉन cos स्क्वायर t मतलब सेक स्क्वायर t। ये बेसिक कन्वर्जन का फॉर्मूला है, और ये तो हमारा स्टैंडर्ड इंटीग्रेशन है। सेक स्क्वायर थीटा का इंटीग्रेशन आता है tan थीटा, मग सेक स्क्वायर t सा येणार tan t, म्हणजे हे झालं tan t प्लस c, हे झालं आपलं i। अब एक काम बाकी है, ये t है, हमको t की ओरिजिनल वैल्यू डालनी है। t की ओरिजिनल वैल्यू क्या है, t की ओरिजिनल वैल्यू है x ई रेस टू x, मतलब मैं क्या करूंगा, देखो i इज इक्वल टू tan, t की जगह पे लिखेंगे x ई रेस टू x प्लस c। ये हो गया हमारा फाइनल आंसर। ओके, देखो बच्चों यहाँ पे जो क्वेश्चन दिख रहा है, क्वेश्चन है 1 अपॉन x प्लस रूट एक्स dx। आता इथं काय झालेलं आहे, कुठलीही कल्पना सुचत नाही की नेमकं एक्झॅक्टली हाऊ टू वर्क। तर मला सांगा, इथं जर मी असं डोकं लावलं, 1 अपॉन ये जो x है ना, इसके दो टुकड़े करेंगे, रूट एक्स इंटू रूट एक्स प्लस ये रूट एक्स है,
इसके आगे कुछ भी नहीं, मैं 1 लिख देता हूं, चलेगा? किसी भी नंबर को 1 से मल्टीप्लाय किया कुछ फरक नाही पडता. आता हे करायचं कारण काय होतं माहितीये का? बघा इथं पण रूट एक्स आहे, इथं पण रूट एक्स आहे. ओके, इथं पण रूट एक्स आहे, इथं पण रूट एक्स आहे. तो रूट एक्स मी कॉमन घेतो रे. मी काय केलं बघा, रूट एक्स कॉमन घेतला. ये अंदर क्या बाकी रहा? रूट एक्स प्लस 1 बाकी रहा. क्या बाकी रहा? रूट एक्स प्लस 1. एक और छोटा सा काम करता हूं मैं, छोटा सा, ज्यादा आपको तकलीफ नहीं दूंगा मैं. अपने मन से यहां पे 2 लिखा. अब ये वाला 2 नीचे है, अब इसको बैलेंस करने के लिए मैंने ऊपर 2 लिखा. कोई दिक्कत है? नहीं है. अब इसको ना थोड़ा सा स्टैंडर्ड मतलब नॉन स्टैंडर्ड बना देता हूं. देखो बाहर का 2 जैसा है वैसा, इंटीग्रेशन जैसा है वैसा. ये अपॉन में मैंने लिखा रूट एक्स प्लस 1. एक्चुअली ये 2 रूट एक्स भी अपॉन में है, तो उसको थोड़ा ऐसा लिखता हूं मैं, 1/2 रूट एक्स. मतलब दोनों डिनोमिनेटर को मैंने सेपरेट किया. मैंने ऐसा क्यों किया पता है? मैंने आपको एक फॉर्मूला सिखाया था कि नीचे फंक्शन है, ऊपर उसका डेरिवेटिव है, तो उसका इंटीग्रेशन आता है लॉग ऑफ नीचे वाला फंक्शन. अब देखो ये फंक्शन है, 1 का डेरिवेटिव 0 छोड़ दिया, रूट एक्स का डेरिवेटिव 1/2 रूट एक्स है. मतलब नीचे फंक्शन हो गया, ऊपर उसका डेरिवेटिव हो गया. जर खाली फंक्शन असेल वरती डेरिवेटिव असेल तर त्याचं उत्तर येतो लॉग ऑफ खालचा फंक्शन. हा 2 जसा आहे तसा लॉग खालचा फंक्शन म्हणजे काय? रूट एक्स प्लस 1 प्लस सी. हे झालं आपलं फायनल आन्सर. बरोबर? सो माय डियर स्टुडंट, बघा ई रेस टू एम साइन इनवर्स एक्स अपॉन रूट 1 मायनस एक्स स्क्वेअर. तर क्वेश्चन बघितला लक्षात आला असेल तुम्हाला. साइन इनवर्स एक्स दिसला असेल, है का? साइन इनवर्स एक्सचा डेरिव्हेटिव्ह काय असतो? 1/√1 मायनस एक्स स्क्वेअर असतो. बरोबर आहे, तो खाली आहे. या सगळं डेरिव्हेटिव्ह अवेलेबल आहे. तर मी पहिले तर त्याला सेपरेट लिहितो बघा. ई रेस टू एम साइन इनवर्स एक्स इंटू 1/√1 माइनस एक्स स्क्वायर dx. मतलब ये मैंने साइन इनवर्स एक्स लिखा और ये नीचे का नंबर है ना उसको साइड में ले लिया. ऐसा क्यों लिया? अभी मैं सब्स्टिट्यूशन करूंगा. देखो मेरे को फंक्शन दिख रहा है, उसका डेरिव्हेटिव्ह दिख रहा है. मग जेव्हा आपण गणितामध्ये फंक्शन आणि त्याचं डेरिव्हेटिव्ह सोबत दिसतं, आपण सबस्टिट्यूशन यूज करतो. बरोबर आहे. बघा मला एक सांगायचं की तिथं कुठेही लिहून दिलेलं नसेल की सबस्टिट्यूशन वापरा. हे तुम्हाला ठरवायचं असतं की व्हेन टू यूज सबस्टिट्यूशन. तो आप क्या करेंगे? पुट करेंगे. देखो पुट क्या पुट करना है? साइन इनवर्स एक्स इज इक्वल टू टी. तो पुट करने का हमेशा डेरिवेटिव लेते हैं. साइन इनवर्स एक्स का डेरिवेटिव 1/√1 माइनस एक्स स्क्वायर dx इज इक्वल टू dt. तो ये सारी टर्म अवेलेबल है. देखो आई इक्वल टू इंटीग्रेशन लिखा. अब ये जो इतना आइटम है, ये वाला आइटम क्या हो गया? dt हो गया. ये हो गया e रेस टू एम टी. बराबर है. तो e रेस टू एम टी का इंटीग्रेशन क्या आएगा? तो I इज इक्वल टू, देखो ई रेस टू एम टी का इंटीग्रेशन ई रेस टू एम टी इट सेल्फ अपॉन एम लेना पडेगा. एक गोष्ट लक्षात ठेवा, जर डेरिव्हेटिव्ह असता तर मल्टिप्लाय बाय एम केलं असतं. इंटीग्रेशन आहे डिवाइडेड बाय एम केलं. प्लस काय करणार? सी करणार. आंसर तर झालेले आहे, लेकिन कुछ कमी है. क्या कमी है? वेरिएबल की कमी है. टी आपण ने लिया था. टी की ओरिजिनल वैल्यू क्या है? साइन इनवर्स एक्स है. म्हणजे काय होणार बघा? I इज इक्वल टू ई रेस टू एम, ई रेस टू एम. एम च्या नंतर टी आहे, टीच्या जागेवरती काय करणार? साइन इनवर्स एक्स करणार अपॉन एम आहे प्लस सी. हे झालं आपलं फायनल आन्सर. ओके. इंटीग्रेशन साइन रूट एक्स अपॉन रूट एक्स. बघा इंटीग्रेशन साइन रूट एक्स अपॉन रूट एक्स. ओके, फिर से क्या करता हूं, देखो मैं ये जो है ना, ये साइन रूट एक्स जैसा है वैसा लिखा, अपॉन रूट एक्स जैसा है वैसा लिखा. अपने मन से इधर 2 लिखा, अपने मन से नीचे 2 लिखा, तो बैलेंस करने के लिए ऊपर भी 2 लिखना पड़ेगा. उसके आगे dx है. बच्चों आगे की स्टेप में 2 लिखेंगे, इंटीग्रेशन लिखेंगे, साइन रूट एक्स लिखेंगे, इंटू 1/2 रूट एक्स किया और dx किया. ऐसा क्यों किया पता है? देखो ये फंक्शन है, रूट एक्स हमारा फंक्शन है और रूट एक्स का डेरिवेटिव होता है 1/2 रूट एक्स जो कि नीचे अवेलेबल है. तो मैं यहाँ पे करता हूं पुट. क्या पुट करना है? पुट करना है रूट एक्स इज इक्वल टू टी. पुट करो, रूट एक्स का डेरिवेटिव आया 1/2 रूट एक्स dx इट इज इक्वल टू dt. ओके, तो देखो ये 2 है, इंटीग्रेशन है, ये जो भैया है इतना, ये हो गया dt. ओके, और ये साइन t. ओके, साइन t. सो देखो 2 लिखा, इंटीग्रेशन ऑफ साइन t क्या होता है? माइनस कॉस t. तो मैंने माइनस आगे लिखा, ये पीछे लिखा, ये मेरा फाइनल आंसर हो गया. लेकिन इसमें कुछ कमी है. इसमें t है, मेरे को t की ओरिजिनल वैल्यू डालनी है. t की ओरिजिनल वैल्यू यहाँ पे अवेलेबल है. देखो क्या है? रूट एक्स है, तो ये हो गया -2 cos रूट एक्स प्लस सी. बराबर है. ओके, देखो बच्चों सेम क्वेश्चन आएगा इसके बाद.
इसके बाद सेम क्वेश्चन आएगा cos रूट एक्स का। दोनों क्वेश्चन एमएसबीटी में पूछे। देखो cos रूट एक्स का मैं कुछ भी नहीं करूंगा, साइन की जगह पे cos करूंगा, बाकी सारी स्टेप सेम है। साइन की जगह पे cos किया, बाकी सारी स्टेप सेम है। देखो अब ये तो यहाँ पे हुआ cos। अब सिर्फ एक बात याद रखो, cos का इंटीग्रेशन क्या होता है? cos का इंटीग्रेशन साइन होता है। तो ये हो गया 2 sin t। तो ये क्या हो जाएगा? 2 sin रूट एक्स प्लस सी। बरोबर आहे का? थोडं शॉर्टकट झालं? नो, एकदम बरोबर आहे।